रात्रीचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यविषयक फोन इन कार्यक्रम आरोग्य दर्पण. सहभाग होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर सचिन वारे, तांत्रिक सहाय्य कैलास ढेंबरे. आरोग्य दर्पण या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुष क्लिनिक, उमाकिरण कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 16, पांगरी रोड, शाहूनगर, बीड. श्रोतो नमस्कार. आजच्या आरोग्य दर्पणच्या पहिल्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कार्यक्रमाचा विषय आहे मुतखडा अर्थात किडनी स्टोन आणि होमिओपॅथी. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर सचिन वारे आपल्या भेटीला आलेले आहेत. चला तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, तुमचं आरोग्य दर्पण या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो. पहिला प्रश्न असा असेल की नेमकं किडनी स्टोन म्हणजे काय? कारण आमच्या सामान्य लोकांना असं वाटतं स्टोन म्हणजे खडा, आणि खडा वगैरे म्हणजे आपण एखाद्या वेळेस भाजीतून खाल्लेला किंवा भातातनं पोटात गेलेला, त्या खड्याचं काही रूपांतर अशा किडनी स्टोन मध्ये वगैरे होतं की काय, अशी एक आमची धारणा होते. तर नेमकं किडनी स्टोन म्हणजे काय? किडनी स्टोन म्हणजे मुतखडा. मुतखडे म्हणजे मूत्रपिंडात जमा झालेले खनिजाचे थर असतात. ते सूक्ष्मकण म्हणून तयार होतात आणि कालांतराने खड्यात रूपांतर होतात. मूत्रपिंड रक्तातून टाकू पदार्थ गाळतात आणि मूत्रपिंडाद्वारे निर्मित मूत्रामध्ये ते मिसळतात. लघवीतील टाकू पदार्थ हे पूर्णपणे विरघळत नाहीत, तेव्हा स्फटिक आणि मुतखडे होण्याची शक्यता असते. तर हे म्हणजे मुतखडा. अच्छा डॉक्टर, आपण कार्यक्रमातला पहिला कॉल घेऊया. नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रम. शिर्डी कोपरगावातले सुरेश मावळे बोलतो मॅडम. हा बोला. ते मला विचारत होतं मॅडम, मुतखडा हा विषय आहे ना मॅडम? हा विषय तोच आहे, बोला. तर मुतखडा कोणत्या कोणत्या कारणाने होतो मॅडम? त्याचे उपाय काय याची माहिती सांगता येईल का? हो, आपण डॉक्टरांना विचारूया. नमस्कार सुरेश माळवदे. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. तुमचा पहिला प्रश्न आहे त्याची कारण काय आहेत. हे खडे तयार होण्याचे कारणचे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जास्त प्रमाणात कॅल्शियम युक्त पदार्थ खाणे, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. दुसरं कारण आहे मूत्रवेग रोधवणे, म्हणजे लगीला न जाणे, थांबवून ठेवणे. तिसरं कारण आहे तुमच्या बोरचं पाणी. बोरचं पाण्यामध्ये जर जास्त प्रमाणात क्षार असतील तर अशा लोकांमध्ये किंवा ते पाणी पिणाऱ्या लोकांमध्ये हे खरे मुतखडे जास्त प्रमाणात तयार होतात. तर हे मुख्य कारण आहेत. आता जर उपाय जर म्हटलं तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी प्या. रोज 5 ते 7 लिटर पाणी पिण्यात येऊ द्या. हे असे जे कॅल्शियमयुक्त पदार्थ असलेले पदार्थ जे आहेत ते खाणं टाळा किंवा कमी करा, प्रमाण कमी करा त्याचं. सर माझी एक शंका विचारत होती. मला बी हा प्रॉब्लेम आहे सर. डॉक्टरांनी मला दरवर्षी ऑपरेशन सांगितलं होतं सर याचं, युरिनचं. पण मुतखडा वगैरे काहीच नाही सर. फक्त जे युरिन बाहेर जातं ना तिथल्या भागामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे म्हणतात, आणि तो चिटकून जातो सर दरवर्षी. बरोबर. याच्यामध्ये याला काय म्हणतात, हे स्ट्रक्चर ऑफ युरेथ्रा म्हणतात. मूत्र नलिकेची जी साईज आहे तर ती वारंवार इन्फेक्शन झाल्यामुळे आकुंचन पावते, ती म्हणजे ती आकुंचन पावते आणि मग लगी उत्सर्जनामध्ये आपल्याला त्रास होतो किंवा लवकर होत नाही आणि इन्फेक्शन पण होण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. तुम्ही ह्या गोष्टीमध्ये तज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांना भेटा, त्याच्यावरती ठोस उपाय आहेत. जर खूपच जास्त प्रमाणात जर हे असेल स्ट्रक्चर युरेथ्रा असेल, त्याचं प्रमाण जर जास्त प्रमाण असेल तर मात्र तुम्हाला मग ऑपरेशनचा पर्याय आहे. प्राथमिक लेवलला तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरांना दाखवा. तुम्हाला त्यांनी औषध दिल्यानंतर बरेचशा रुग्णांमध्ये फायदे होतात. हो, माझ्याकडे काही बऱ्याचशा पेशंटला मी ट्रीटमेंट दिलेली आहेत. तिथे एकतर काय होतं, तो स्ट्रक्चर जो असतो जास्त वाढत नाही, वारंवार इन्फेक्शन होऊ देत नाही लगवीला होमिओपॅथिक औषध, आणि स्ट्रक्चर वाढू देत नाही. मग स्ट्रक्चर वाढलं नाही की मग ऑपरेशन टळतं. ऑपरेशन जोपर्यंत झालेलं असेल तर 2-4 महिन्यापर्यंत काही प्रॉब्लेम येत, त्याच्यानंतर ते आपोआप बारीक बारीक धार होत जाते सर. नाही मग तुम्हाला म्हणजे जर जास्त प्रमाणात तिथे त्या मूत्र नलिकेमधून फायब्रोसिस निर्माण झाला की तिथे स्ट्रक्चर निर्माण होतोय तुम्हाला जास्तीत जास्त, आणि पुन्हा तो स्ट्रक्चरला ऑपरेशनने तुम्ही मोठं करून घेतलं की पुन्हा अजून इन्फेक्शन होऊन ते पूर्व अवस्थेत येते. त्यासाठी तुम्ही जर ठोस उपाय पाहिजे असेल ना तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके सर, धन्यवाद. आयुष क्लिनिक, मुतखडा, त्वचाविकार या आणि यांसारख्या आजारांवर होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीने उपचार करून घ्या. आयुष क्लिनिक मध्ये पत्ता उमाकिरण कॉम्प्लेक्स,
शॉप क्रमांक 16, पांगरी रोड, शाहूनगर, बीड. फोन नंबर 9405191919. डॉक्टर, मुतखड्याचे जे प्रकार असतात ते कुठले कुठले प्रकार असतात? मुतखड्यामध्ये मुख्यतः 4 मुख्य प्रकार आहेत. तो म्हणजे कॅल्शियम फॉस्फेटचा मुतखडा असतो, कॅल्शियम ऑक्झलेटचा मुतखडा असतो, त्यानंतर युरिक ऍसिड आणि मॅग्नेशियम अमोनेट फॉस्फेट, त्याला आपण स्ट्रुवाईट खडा असं म्हणतो. मुख्यतः 4 प्रकार आहेत. बर, तर यातला सगळ्यात जास्त जे कॉमनली आढळणारा मुतखडा तो कुठला? सगळ्यात जो कॉमनली आढळणारा खडा आहे तो म्हणजे कॅल्शियम ऑक्झलेट. अच्छा. आणि कॅल्शियम फॉस्फेट. हे आपल्याकडे हे 2 प्रकारचे जास्त प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये तर मला मॅक्झिमम याच प्रकारचे खडे आढळलेले आहेत. अच्छा. आणि मग हे स्टोन होण्याच्या मागची जी कारणे आहेत त्यामध्ये पाण्याचा खूप मोठा रोल आहे. हो, नक्कीच. याच्यामध्ये पाण्याचा सगळ्यात मोठा रोल आहे. जी लोक पाणी कमी पितात अशा लोकांमध्ये मुतखडे होण्याची दाट शक्यता आहे. डॉक्टर, मुतखडा झालेला आहे तर याचं निदान नेमकं कसं केलं जातं? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आम्ही पेशंट आल्यानंतर आम्ही त्याच्या वेदनेचा प्रकार पाहतो, कशा प्रकारच्या वेदना आहेत. जर पेशंट सांगत असेल की मला पोट दुखून पाठ दुखते आणि या वेदना माझ्या पाठीकडे जात आहेत आणि त्याच्यासोबतच जांगेमध्ये वेदना जात आहेत, मांडीकडे वेदना जात आहेत, सेम साईडला. अच्छा. तर जवळपास 90% तिथेच निधन झालेलं असतंय की हा मुतखडाच आहे. म्हणजे खूप अशा टिपिकल प्रकारच्या ह्या वेदना असतात आणि आम्ही जवळपास कन्फर्म झालेलं असतं डायग्नोसिस की जवळपास म्हणतो मी. म्हणजे बाह्य त्यांच्या सिम्पटम्स वरून आपल्याला बऱ्यापैकी कळतं. कळतं. आणि मग त्यानंतर आम्ही जर समजा कुठे थोडी क्वेरी वाटत असेल की उजव्या साईडला जर दुखत असेल आणि त्या ठिकाणी अपेंडिक्स पण असतं, त्याच्या वेदना जवळपास सारख्याच असतात, याच्याशी संबंधित असतात, तर मग अशा पेशंटमध्ये आम्ही सोनोग्राफीला पाठवतो. बरेचदा रेडिओलुसन स्टोन असतात की जे क्षकिरणावरती पण दिसत नाहीत आणि रेडिओपेकच स्टोन क्षकिरणावर दिसतात. मग अशा टायमाला ह्या 2-3 गोष्टींचा आम्ही वापर करतो. सोनोग्राफी करून घेतो, त्यानंतर एक्सरे करून घेतो क्यूबी नावाचा. आणि जर ह्याच्यातही समजा कधी कधी नसेल दिसत, तुम्हाला कन्फर्म डायग्नोसिस पाहिजे, मग त्यासाठी सिटी स्कॅन नावाची टेस्ट आहे. अच्छा. पण पहिली स्टेप किंवा आपण प्रायमरी स्टेज सोनोग्राफी असंच म्हणू? सोनोग्राफी आम्ही मॅक्सिमम पेशंटला सोनोग्राफीचा सल्ला देतो आणि त्याच्यातून स्टोनची साईज कळते, त्याचं लोकेशन कळतं आणि ह्या 2 गोष्टी तर मुख्यतः आपल्याला महत्वाच्या आहेत. अच्छा. नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रम. मी सत्यशिला दिलीप वाघ बोलते, दौंडवरून. हा, बोला. मॅडम, म्हणजे मुतखडा होऊ नये याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे बुवा, समजा अशी माहिती सांगा मला. बरं बरं, आपण डॉक्टरांना विचारूया. नमस्कार वाघ मॅडम. हा, नमस्कार सर. चांगला प्रश्न केला की मुतखडा होऊच नये याच्यासाठी काय करायला पाहिजे. सर, कारण माझ्या बहिणीला झाला होता 2-4 महिन्यापूर्वी. मग असं होऊ नये याच्यासाठी बिफोर त्याच्या. आता त्यांनी काही ट्रीटमेंट घेतली का त्याच्यासाठी? हो, आयुर्वेदिक ट्रीटमेंट होती काहीतरी, घेतली होती. मग बर, तर ती ट्रीटमेंट झाली, आता खडे पडलेत? हो हो, पडले, आता त्रास नाही होत. तर खडा न होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे आहे की जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे. हा, पाण्याचं जर प्रमाण तुम्ही कमी प्रमाणात पित असेल तर खडे होण्याची शक्यता जास्त दाट असते. दुसरा जे उपाय आहे त्याला घरगुती, तो म्हणजे तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थ खाऊ नका, कमी खा. कॅल्शियमयुक्त पदार्थ खायचे नाही? कॅल्शियमयुक्त. दुधामध्ये कॅल्शियम जास्त असतं, मांसामध्ये, दुधामध्ये, दह्यामध्ये, दूधयुक्त पदार्थ जेवढे आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. पालकमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे. पालक, रामफळ आहे, सीताफळ आहे. सीताफळ, रामफळ. हो, आणि मांस, मच्छी, अंडी वगैरे ह्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. तर हे थोडेसे टाळले ना तुम्ही तर तुम्हाला खडा होणार नाही. ठीक आहे सर, थँक्यू सर. थँक्यू. आयुष क्लिनिक. मुतखडा, त्वचाविकार या आणि यांसारख्या आजारांवर होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीने उपचार करून घ्या. आयुष क्लिनिक मध्ये पत्ता उमा किरण कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 16, पांगरी रोड, शाहूनगर, बीड. फोन नंबर 9405191919. डॉक्टर, होमिओपॅथीमध्ये अशी एक ठोस ट्रीटमेंट आहे का की मुतखडा होऊच नये किंवा मुतखड्यामध्ये खूप असे जास्त वेदना होतात तर त्या वेदना लगेच कमी होतील वगैरे, अशा काही ट्रीटमेंट्स आहेत का?
बरेचदा आमच्याकडे मुतखडा झाल्यानंतरच रुग्ण आमच्याकडे येतात आणि आल्यानंतर ते वेदनेमध्ये असतात, प्रचंड वेदना असतात, अक्षरशः गडगड खाली जमिनीवरती लोळायला लागतं, एवढ्या त्यांना प्रमाणात वेदना व्हायला लागतात. मग अशा कंडिशनमध्ये आमच्याकडे होमिओपॅथिक मध्ये ठोस काही औषध आहेत की 5-10 मिनिटांमध्ये पेशंटला लगेच बरं वाटायला लागतं. अरे वा. आणि ती औषधं आम्ही देतो आणि पेशंटला लगेच बरं वाटायला लागतं. कारण एक जनसामान्यांचा मानस असा असतो की आयुर्वेद असेल किंवा होमिओपॅथिक असेल, या ट्रीटमेंट्स थोड्याशा स्लोली चालतात किंवा याचे रिझल्ट उशिरा मिळतात. तर इथे तुमच्या आता अशा बोलण्यावरनं लक्षात आलंय की अगदी सिव्हिअर पेन्समध्ये किंवा खूप जास्त वेदना असतील तरी होमिओपॅथीमध्ये अशी खास औषधं आहेत की लगेच वेदना कमी होतात तुमच्या. हो, नक्कीच. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये किंवा कुठेही पेशंटला कधी बरेचदा माहित नसतं की त्याला स्टोन आहे. ज्यावेळेस मुतखडा हा त्याच्या मूत्र नलिकेमध्ये अडकतो आणि मग किडनीला सूज येते आणि ही सूज आली की पेशंटला प्रचंड वेदना व्हायला लागतात. अशा कंडिशनमध्ये आम्ही काही होमिओपॅथिक औषध आहेत, मॅग्नेशियम फॉज आहे, कोलोसिंत आहे, ही औषधं दिल्याबरोबर एक 15 ते 20 मिनिटांमध्ये पेशंटला चांगला रिलीफ मिळायला लागतो. आणि जर दुसरा प्रश्न आहे की तुम्ही म्हटलात दीर्घकालीन ट्रीटमेंट आहे, नक्कीच आहे, परंतु ती दीर्घकालीन ट्रीटमेंट ही मुतखडा विरघळण्याची आहे, वेदना कमी होण्याची ट्रीटमेंट ही तात्काळ आहे. बरोबर आहे. आणि दीर्घकालीन जरी ट्रीटमेंट असली तरी ती कायम स्वरूपात नष्ट होते. प्रभावी, नक्कीच. तर ही एक खासियत म्हणायला पाहिजे होमिओपॅथीची. येस. नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रम. हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी मुक्काम पोस्ट दिगोळ देवीचे, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी इथून बोलतो मॅडम. बोला. बाबूराव शिंगाडे. बरं, बोला. कसं काय मॅडम, म्हणजे आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे मुतखड्या बाबतीत? ठीक आहे, आपण डॉक्टरांना विचारूया. तुमचा प्रश्न असा आहे की मुतखडा न होण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? हो सर. सगळ्यात पहिल्यांदा पाणी जास्त पिणे ही सगळ्यात महत्वाची काळजी आहे. दुसरी गोष्ट, मूत्रवेग रोगायला नाही पाहिजे, लगीला आली की पटकन लगीला जायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात कॅल्शियम युक्त पदार्थ खायला नको. सांगायचं मेन सर म्हणजे बोरचं पाणी वगैरे प्याल्यामुळे काही होतं का? हो, निश्चितच आहे. तुमच्या बोरच्या पाण्यामध्ये किती प्रमाणात खनिज आहे किंवा क्षार आहे, क्षारांचं प्रमाण, तर त्यानुसार ते खडे ठरतं. आपल्याला नॉर्मल माणसामध्ये 100 ते 150 एवढे क्षार पाहिजे असतात पाण्यामध्ये. ते जर मी काही बरेचदा पाणी चेक केलं बीड मधलं, तर त्याच्यामध्ये 1000-1200 सुद्धा क्षार सापडलेले आहे. तर एवढ्या प्रमाणात जर क्षार असतील तर मुतखडे लगेच तयार होऊ शकतात आणि वारंवार तयार होऊ शकतात. मग असं पाणी थोडं टाळायला पाहिजे. वगैरे पाणी गाळून वगैरे प्यायला पाहिजे का? हे बघा, तुम्ही जे म्हणतायत ना, गाळून पिले तर पाणी फक्त त्याच्यात काही घाण किंवा खराब असेल पाणी, तेवढंच त्या पाणी गाळणीतून निघून जाऊ शकतं. परंतु हे क्षार इतके सूक्ष्म असतात की ते गाळणं शक्य नाही. तर त्याच्यासाठी स्पेशल मेम्ब्रेनचे म्हणजे आरओ फिल्टर असतात, रिव्हर्स ऑस्मोसिस फिल्टर, तर त्या फिल्टरनेच ते त्याच्यातले क्षार बाजूला गाळले जातात. आणि ते कसं, ते काय कितीतरी एमबीचा खडा असतो, ते कसं असतं माहिती त्याची? छोटा मोठा खडा, एमएमचा खडा, म्हणजे त्याची साईज विचारायची आहे. खडा 1 mm ते 10 mm, 20 mm, मी 36 mm सुद्धा किडनीमध्ये तयार झालेले काही काही रुग्णामध्ये आढळलेले आहेत. परंतु शक्यतो जे छोटे खडे आहेत 5 mm पर्यंतचे, 5 ते 6 mm पर्यंत, हे यांना जर जास्त प्रमाणात पाणी पिलात तुम्ही तर हे असे खडे ऑटोमॅटिकच निघून जाऊ शकतात. पण त्यापेक्षा जर मोठा साईजचा खडा असेल तर त्याला ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. आणि ज्या रुग्णामध्ये हे खडे वारंवार होतात त्यांनी तर निश्चित होमिओपॅथिक ट्रीटमेंटलाच महत्व द्यायला पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर, आपल्याकडे जसे ॲलोपॅथीचे काही औषधं असतात ते घेतल्याच्या नंतर दुष्परिणाम जाणवतात, आपल्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतात, तसं होमिओपॅथीमध्ये काही साईड इफेक्ट्स होतात का? सर्वांना जनसामान्याला माहित आहे की होमिओपॅथी ही साईड इफेक्टलेस आहे आणि होमिओपॅथीमध्ये जसे ॲलोपॅथीचे किंवा इतर चिकित्सा पद्धतीचे दुष्परिणाम आहेत, हे दुष्परिणाम जवळपास नाही मध्ये आहेत, जवळपास नाही मध्ये. तर होमिओपॅथी जनसामान्यांनी याचा म्हणजे ह्या चिकित्सा पद्धतीचा वापर करावा असं आम्ही आवाहन करतो. अच्छा. आणि जर एखाद्याला मुतखडा झालेला असेल तर अंदाजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायला एक किती काळ लागतो असं वाटतं तुम्हाला साधारण? ही ट्रीटमेंट जी आहे ती खड्याच्या साईजवरून ठरते.
अच्छा. खड्याची साईज जर खूप जास्त मोठ्या प्रमाणात असेल, साधारणतः 12 mm पर्यंत असेल, तर मग अशा पेशंटला माझ्या जे निदर्शनास आले की साधारणतः 1 ते 1.5 महिने ट्रीटमेंटला वेळ लागतो. पण त्यापेक्षा जर कमी साईजचा खडा असेल, 7 mm, 8 mm, 9 mm पर्यंतचा जर असेल, तर हा 1 ते 2 आठवड्यामध्ये पडतो. जास्तीत जास्त मॅक्झिमम 3 आठवड्यामध्ये पडतो. पण पडतो हे निश्चित आहे. फार मोठा कालावधी असं म्हणता येणार नाही. नक्कीच. आयुष क्लिनिक मुतखडा, त्वचा विकार या आणि यांसारख्या आजारांवर होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीने उपचार करून घ्या. आयुष क्लिनिक मध्ये पत्ता उमा किरण कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 16, पांगरी रोड, शाहूनगर, बीड. फोन नंबर 9405191919. डॉक्टर, मुतखड्यासाठी होमिओपॅथीमध्ये नेमके कुठली औषधी उपलब्ध आहेत? ऍक्च्युली होमिओपॅथीमध्ये डिसीज स्पेसिफिक मेडिसिन खूप कमी असतात त्याच्यामध्ये, परंतु तरीही आपण जे प्रभावी उपचार करणारी जी मेडिसिन आहेत त्याच्यामध्ये लायकोपोडियम नावाचं मेडिसिन आहे. हे औषध उजव्या बाजूच्या मुतखड्यासाठी उपयुक्त आहे. अच्छा. आणि ज्यांना लाल लघवी होते किंवा वेळेस लघवी मार्गाला जळजळ होते, हे रुग्ण जे आहेत ते हे उष्ण प्रकृतीचे असतात. अच्छा. लायकोपोडियम रुग्ण बाहेरून कडक स्वभावाचे असतात, म्हणजे स्वभाव सुद्धा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये, पण मनाने दयाळू असतात. अशा लोकांना आपण लायकोपोडियम देतो. बरं. दुसरं औषध आहे बर्बेरिस व्हल्गेरिस. याच्यामध्ये खडा बारीक करून विरघळून हळूहळू लघवीवाटे बाहेर येण्याचे काम जे आहे ते हे औषध करतं. अच्छा. खडा कोणत्या बाजूने आहे याच्यावर सुद्धा औषध आहे. अच्छा. जर डाव्या बाजूचा असेल तर आपण बर्बेरिस व्हल्गेरिस देतो. त्याच्यानंतर कॅन्थेरिस आहे. मुतखडा तसेच लघवीचे इन्फेक्शन झाले असल्यास हे औषध महत्वाचं आहे. अच्छा. हे औषध लघवीची जळजळी पण थांबवते. त्याच्यानंतर इक्विसेटम आहे. सरसापरीला हे पण प्रभावी औषध आहे. सरसापरी नावाचं औषध खूप प्रभावी आहे, ते इन्फेक्शन पण होऊ देत नाही. इक्विसेटम पण इन्फेक्शन होऊ देत. त्याच्यानंतर कॉस्टिकम आहे, कल्केरिया फॉस आहे. हे अशी सगळी खूप सारी औषध आहेत की जे ते खूप प्रभावी आहेत मुतखड्यावरती. परंतु तरी ही औषधं तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे. नक्कीच. असे तुम्ही औषधं घेऊ शकत नाही. मनाने कुठलेही औषधं न घेता आपण तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन अशी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. राईट. हा, नमस्कार. आरोग्य दर्पण कार्यक्रम. हा, मी आप्पासाहेब बुटराम गाडी बोलतो, तोड बोरगाव सर. गाडे साहेब, बोला ना. काय नाही सर, मला 2 वर्षाला मुतखडा होतो, त्रास होतो मुतखड्याचा मला. प्रत्येक 2 वर्षाला मुतखडा होते तुम्हाला? 2 वर्षाला 3 वर्षाला होतो सर मला. वय म्हणजे जवळपास 20व्या वर्षापासून होती सर माझा, आता 35 वय. बरं, म्हणजे तुम्हाला विचारायचं याच्यावरती होमिओपॅथी काय ट्रीटमेंट आहे? हा, म्हणजे याच्यावर अशी होणार नाही अशी काय होमिओपॅथी ट्रीटमेंट आहे? सध्या एखादा खडा आहे का तुम्हाला? आता सध्या सर मला 4 mm कडा आहेच, मी चेक केला आता सरांकडे. बरं, जर तुम्हाला वारंवार खडे होण्याची प्रवृत्ती तुमच्या शरीरामध्ये असेल तर तुम्ही जर होमिओपॅथीला प्राधान्य दिलं आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट जर घेतली तर तुमचे हे खडे निश्चितच बरे होतील. आमच्याकडे हजारो पेशंटला यावरती प्रभावी गुण आलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता जो 4 mm चा खडा आहे त्याच्यासाठी तात्काळ तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करा. सोबत काय करा, तुम्हाला जर वारंवार होत असेल तर एक बार तुमच्या पाण्यामध्ये TDS म्हणजे टोटल डिझॉल्व सॉल्व्हंट, पाण्यामध्ये क्षाराची प्रमाण हे एकदा मोजून घ्यावं आणि कॅल्शियम युक्त पदार्थ जे आहेत ते कमी खा. आता जर सर्वसामान्य पदार्थामध्ये जे टमाटे आहेत, गाजर आहेत, कंदमुळे, पालक, कोबी, मांस, मच्छी, दूध, दही, रामफळ, सीताफळ ही पदार्थामध्ये जास्त प्रमाणात या पदार्थामध्ये काय असतं, कॅल्शियम जास्त असल्यामुळे बऱ्याचदा या पदार्थामुळे सुद्धा जोपर्यंत खडा तुम्हाला आहे तोपर्यंत तरी खायला नको किंवा कमी खायला पाहिजे. हा सर, बरोबर. खात नाही सर मी त्याचं सर, पूर्ण वर्ष करतो, पण ते सर मला 2 वर्षाला 3 वर्षाला शरीरात आपोआप बनतो. ती प्रवृत्ती जर आपल्याला कमी करायची असेल तर तुम्ही नक्कीच होमिओपॅथिक डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्याकडून 100% तुम्हाला या आजारापासून मुक्तता मिळेल. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की ज्यांना बैठकी कामं जास्त आहेत तर त्यांच्यामध्ये हा आजार जास्त बळावतो असं वाटतं का? नक्कीच याचं उत्तर होच आहे. बऱ्याचदा जे लोक बसून काम करतात, ज्यांचे टेबल वर्क आहे, अशी लोक लघवीला जायचं टाळतात आणि लघवीला रोध केल्यामुळे लघवीमध्ये जास्त प्रमाणात क्षारांचं प्रमाण वाढतं आणि अशा लोकांमध्ये मुतखडा होण्याची शक्यता जास्त वाढते. नमस्कार. आरोग्य दर्पण कार्यक्रम. हा, नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. कोण बोलतोय? हा, मी बारासाडा इथून जगन्नाथ पोटे बोलतो. हा, जगन्नाथ पोटे. बोला, काय प्रश्न आहे आजच्या आरोग्य दर्पण मध्ये तुमचा?
रात्री वारे साहेबाकडे किडनी स्टोन आजार नेमका कशामुळे होतो तो होत नाही यासाठी कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे. बरं ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांकडून ऐकूया. नमस्कार कोटे साहेब. नमस्कार सर. हा, तुमचा प्रश्न पहिला आहे की कशामुळे खडे होतात. हो. आता याच्या खडे होण्याची जी कारण आहेत त्यामध्ये तुमच्या किडनीमध्ये कॅल्शियमची गळती जास्त प्रमाणात झाल्यामुळे हे अशा प्रकारचे खडे तयार होतात आणि ते नंतर मूत्रमार्गामध्ये यायला लागतात आणि अडथळे निर्माण करतात. त्या ठिकाणी अडथळा निर्माण केला की मग तुम्हाला हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीमध्ये पाणी जमायला व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर मग भयानक अशा वेदना व्हायला लागतात. एक तर पाठ ह्या वेदनांचा प्रकार जो आहे ते पोट आणि पाठ अशा प्रकारे दुखतो की कधी कधी लोळायला लागतं पेशंटला, एवढ्या प्रमाणात दुखतं. आणि हे झाले त्याची लक्षणं तर त्याच्यावरती ट्रीटमेंट अशा आहेत. तुम्ही घरगुती ट्रीटमेंट अशा करू शकतात की कॅल्शियमयुक्त पदार्थ खायला टाळायला पाहिजे. त्यानंतर मांस मच्छी आहे त्यामध्ये, त्याच्यानंतर टोमॅटो, काकडी, गाजर, रामफळ, सीताफळ हे पदार्थ थोडे कमी प्रमाणात खायला येऊ द्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. 5 ते 7 लिटर रोज पाणी प्यायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं ते फ्लश होऊन बाहेर पडतात खडे. जर छोटी छोटी साईज तयार होत असतील तर ते पुढे न अडखळता बारीक त्याचे कण होऊन निघून जातात बाहेर. सगळ्यात महत्वाचं आहे पाणी पिणे. पाणी 5 ते 7 लिटर रोज पाणी जर पिलात तर तुम्हाला हा खडे वारंवार होण्याचं प्रमाणही कमी होऊन जाईल. सोबत तुम्ही जर यामध्ये होमिओपॅथिक प्रभावी ट्रीटमेंट आहेत तर या ट्रीटमेंटला प्राधान्य द्या. तज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्याकडे ह्या प्रकारच्या ट्रीटमेंट घ्या. मुतखड्यासाठी तुमचा नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह. आयुष क्लिनिक मुतखडा, त्वचा विकार या आणि यांसारख्या आजारांवर होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीने उपचार करून घ्या. आयुष क्लिनिक मध्ये पत्ता उमा किरण कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 16, पांगरी रोड, शाहूनगर, बीड. फोन नंबर 9405 19 19 19. डॉक्टर, बऱ्याचदा किडनीशी निगडीत इतर सुद्धा आपल्याला आजार असू शकतात, तर असे कुठले आजार आहेत का की ज्याचे सिम्पटम्स किंवा ज्याची लक्षणं ही मुतखड्याच्या आजारासारखीच असतात आणि जिथे आपण थोडं संभ्रमात पडतो की मला नेमका मुतखडा झालाय किंवा अजून एखादा दुसरा कुठला आजार झालाय? याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया याच्यामध्ये हे आहे की स्त्रियांमध्ये दोन्ही साईडनी जिथे किडनी असते त्याच्या जवळ स्त्रीबीज असतं आणि स्त्रीबीजाला सीज झालं किंवा स्त्रीबीजाशी संबंधित काही आजार असेल, त्याला ओव्हरी म्हणतो, ओव्हरी संबंधित काही जरी आजार असेल, पीसीओडी आहे, हे स्त्रियांमध्ये आजार मुतखड्यासारखेच वाटायला लागतात. अच्छा. हा, मग अशा कंडिशन मध्ये आपण त्या रुग्णाला सोनोग्राफी करून डायग्नोसिस कन्फर्म करतो आणि मग त्याच्यानुसार ट्रीटमेंट देतात. दुसरी गोष्ट अशी आहे की अपेंडिक्स नावाचा जो आजार आहे तो पण याच्या मुतखड्याच्या उजव्या साईडने जर दुखत असेल तर मुतखडा आणि त्याच्यात थोडं साम्य असतं दुखण्यामध्ये. मग तेही डायग्नोसिस आपण एक्झामिन करूनही बऱ्याचदा कळतं, पण एक्झामिन करूनही कळत नसेल तर मग आपण त्याला सोनोग्राफी आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे स्त्रियांना जर मुतखडा झालेला असेल तर ते थोडंसं डायग्नोज करण्यासाठी क्लिष्ट वाटतं किंवा थोडासा संभ्रम तिथे वाढतो, कारण पीसीओडी सारखे त्रास स्त्रियांना जास्त असतात. तर त्या अनुषंगाने बरेचसा स्त्रिया वेदना घेऊन येतात, त्या सांगतात की मला मुतखडा आहे. ऍक्च्युली आम्ही चेक केलं जातं तर तो मुतखडा नसतो, पीसीओडी सारखा आजार असतो. म्हणजे असे काही आजार आहेत जे पोटाशी निगडीत आहेत, पण मग ते डायग्नोसिस जर तुम्हाला तशा पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी सोनोग्राफी हा पर्याय आहे. नक्कीच नक्कीच. हॅलो, नमस्कार. आकाशवाणी बीड केंद्र आरोग्य दर्पण कार्यक्रम. हो, नमस्कार. मी जयदेव शिंदे बोलतोय, राहणार कासोडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. हा मॅडम, किडनी स्टोन म्हणजे ते मुतखडा आजार आहे. तर तो आजार झालेला आहे आणि त्याच्यामधून जर ते ऑपरेशन दुर्गुणवर ऑपरेशन केलेलं आहे ते परत होण्याची शक्यता आहे का? बरं, आपण डॉक्टरांनाच विचारूया. शिंदे साहेब नमस्कार. हा, नमस्कार. हा, डॉक्टर वारे बोलतोय. तुमचा खडा किती साईजचा आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळेल का? तर तो 15 mm खडा होता आणि ते दुर्गुणवर ऑपरेशन पण केलेलं आहे. तर मग आता सध्या काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आता सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण म्हणालो की परत होण्याची शक्यता आहे का? हा, जर तुम्हाला खडे होण्याची प्रवृत्ती तुमच्या शरीरामध्ये असेल आणि वारंवार जर खडे तयार होत असतील तर त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काही ट्रीटमेंट आहेत होमिओपॅथिक. त्या जर घेतल्या तर तुम्हाला बरेचदा खडे होणं थांबतं आणि त्याच्यापासून जे प्रॉब्लेम क्रिएट होणार असतात तेही कमी होतात.
ठीक आहे सर, माझा प्रश्न एवढाच होता. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. डॉक्टर, मधुमेह असेल किंवा ब्लड प्रेशर असेल, अशा लोकांना मुतखडा झाल्याच्या नंतर त्या लोकांना काही असं वेगळ्या ट्रीटमेंट्स घ्यावं लागतं किंवा त्यांची ट्रीटमेंट्स कशी असते? अगदी नॉर्मल लोकांसारखीच असते का काही वेगळी असते? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे, मधुमेहाच्या रुग्णांना मधुमेह असल्यामुळे त्याचं जर साखरेचं प्रमाण, रक्तामधलं साखरेचं प्रमाण जर जास्त प्रमाणात असेल तर बरेचदा लघवी मार्गाचे इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस राहतात आणि लघवी मार्गामध्ये त्याला इन्फेक्शन होऊन किडनीवरती त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि किडनी निकामी पण होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी याची जरा जास्त काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी अगोदर त्यांची शुगर लेवल, ब्लड शुगर लेवल नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे. तर हे मधुमेहासाठी थोडं स्पेशल आहे. त्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या औषधं नियमित चालू ठेवायला पाहिजे. शुगर कंट्रोलमध्येच ठेवायला पाहिजे. त्याच्याशिवाय मग हे याच्यावरती प्रभावी उपचार देता येणार नाही. आणि मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या किडनीवर आधीच खूप प्रेशर असतं आणि त्याच्यावर हे एक एक्स्ट्रा किंवा आपण अधिकचं प्रेशर म्हणू शकतो. त्यांच्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही ऍक्च्युली ही थोडं अडचणीचीच बाजू असते. एकतर मधुमेह आणि वरून किडनी स्टोन. तर अशा रुग्णांनी जरा जास्त प्रमाणात, चांगल्या प्रमाणात काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्याच्या किडनीवरती वाईट परिणाम होणार नाही. बरोबर आहे, कारण जवळपास सगळं कार्य किडनीशी निगडीत असल्यामुळे किडनीवर खूप जास्त ताण पडून मग हे सगळे प्रश्न उद्भवू शकतात. आयुष क्लिनिक मुतखडा, त्वचा विकार या आणि यांसारख्या आजारांवर होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीने उपचार करून घ्या. आयुष क्लिनिक मध्ये पत्ता उमा किरण कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 16, पांगरी रोड, शाहूनगर, बीड. फोन नंबर 9405191919. डॉक्टर, ज्यांना मुतखडा झालेला आहे तर त्या पेशंटनी काय करावं आणि काय करू नये याबद्दल काय सांगता येईल? तर ते सगळ्यात महत्वाचे आहे, काय करावे. भरपूर द्रव्य पदार्थ प्यावेत. मुतखडे आणि संक्रमण होण्याची शक्यता कमी होते यामुळे. त्याच्यानंतर तुमच्या आरोग्याची निगेची भेटी पाळा. त्यानंतर मूत्रपिंड रोगाच्या जोखीम घटकांकडे बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे. जसे की मधुमेह हा एक घटकच आहे, त्याच्यात उच्च रक्तदाब आहे. त्याच्यानंतर कौटुंबिक इतिहास जर असेल, अगोदरच्या कोणाला घरामध्ये, फॅमिलीमध्ये, हिस्ट्रीमध्ये असेल की कोणाला मुतखडा झालाय, तर अशा लोकांनी हे सगळ्या वरच्या गोष्टी टाळायला पाहिजेत. प्रथिने, मीठ, सोडियम आणि फॉस्फरस कमी असलेला आहार घ्यायला पाहिजे. पोट स्वच्छ करणारे पदार्थ खा, जसं की कॅनबेरीचा रस. हा रस मूत्रमार्गातील जीवाणू कमी करण्यास मदत करतो. या जीवाणूंना तो उतीशी चिटकून बसणार, म्हणजे पेशींना चिटकून बसण्यासाठी रोधतो आणि संक्रमण होऊ देत नाही. त्याच्यानंतर काय करू नये, मूत्रपिंडाच्या ज्यांना विकृती वाढतील असे ठराविक औषधे टाळावे, ज्याच्यामुळे मूत्रपिंड खराब होऊ शकतं. अशा औषधं टाळायला पाहिजे. त्याला मी NSAID म्हणतो, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, म्हणजे वेदनाक्षमक जे औषध आहेत हे टाळायला पाहिजे. नक्कीच. आणि बऱ्याच औषधांवर असं लिहिलेलं असतं की जास्त प्रमाणात घेतल्यास तुमच्या किडनीवर याचा परिणाम होऊ शकतो. बरोबर आहे. तर हे असे काही औषधं टाळायला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला किडनीला प्रॉब्लेम येऊ शकतात. शोष पडणे टाळावे, म्हणजे जास्त प्रमाणात जर पाणी तुमच्या शरीराबाहेर जात असेल तर असं डिहायड्रेशन नको व्हायला, याची सगळी काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये उलट्या किंवा अतिसार होत असेल ते कसं पाणी भरून काढता येईल याच्यावरती जास्त लक्ष. आणि आजच्या या आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आज आपण मुतखडा अर्थात किडनी स्टोन आणि होमिओपॅथी याविषयी डॉक्टरांकडनं सविस्तर माहिती ऐकलेली आहे. आपल्या श्रोत्यांनी जे जे प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांना डॉक्टरांनी अगदी सविस्तर अशी उत्तरं दिलेली आहेत. तेव्हा डॉक्टर सचिन वारे, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आम्हा सगळ्यांना छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आकाशवाणीतर्फे आभार. आकाशवाणीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे लोकांना नक्कीच याचा चांगला उपयोग होईल आणि यापुढील होणाऱ्या भागामध्ये तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आरोग्य दर्पण या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुष क्लिनिक, उमा किरण कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 16, पांगरी रोड, शाहूनगर, बीड. आरोग्यविषयक फोन इन कार्यक्रम आरोग्य दर्पण आपण ऐकलात. सहभाग डॉक्टर सचिन वारे, होमिओपॅथिक तज्ञ. तांत्रिक सहाय्य कैलास ढेंबरे. आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. रात्रीचे 9:29 झाले आहेत.
रात्रीचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यविषयक फोन इन कार्यक्रम आरोग्य दर्पण. सहभाग होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर सचिन वारे, तांत्रिक सहाय्य कैलास ढेंबरे. आरोग्य दर्पण या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुष क्लिनिक, उमाकिरण कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 16, पांगरी रोड, शाहूनगर, बीड. श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्य दर्पणच्या पहिल्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कार्यक्रमाचा विषय आहे मुतखडा अर्थात किडनी स्टोन आणि होमिओपॅथी. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर सचिन वारे आपल्या भेटीला आलेले आहेत. चला तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, तुमचं आरोग्य दर्पण या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो. पहिला प्रश्न असा असेल की नेमकं किडनी स्टोन म्हणजे काय? कारण आमच्या सामान्य लोकांना असं वाटतं स्टोन म्हणजे खडा, आणि खडा वगैरे म्हणजे आपण एखाद्या वेळेस भाजीतून खाल्लेला किंवा भातातनं पोटात गेलेला, त्या खड्याचं काही रूपांतर अशा किडनी स्टोन मध्ये वगैरे होतं की काय, अशी एक आमची धारणा होते. तर नेमकं किडनी स्टोन म्हणजे काय? किडनी स्टोन म्हणजे मुतखडा. मुतखडे म्हणजे मूत्रपिंडात जमा झालेले खनिजाचे थर असतात. ते सूक्ष्मकण म्हणून तयार होतात आणि कालांतराने खड्यात रूपांतर होतात. मूत्रपिंड रक्तातून टाकू पदार्थ गाळतात आणि मूत्रपिंडाद्वारे निर्मित मूत्रामध्ये ते मिसळतात. लघवीतील टाकू पदार्थ हे पूर्णपणे विरघळत नाहीत, तेव्हा स्फटिक आणि मुतखडे होण्याची शक्यता असते. तर हे म्हणजे मुतखडा. अच्छा डॉक्टर, आपण कार्यक्रमातला पहिला कॉल घेऊया. नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रम. शिर्डी कोपरगावातले सुरेश माळोदे बोलतो मॅडम. हा बोला. ते मला विचारत होतं मॅडम, मुतखडा हा विषय आहे ना मॅडम? हा विषय तोच आहे, बोला. तर मुतखडा कोणत्या कारणाने होतो मॅडम? त्याचे उपाय काय याची माहिती सांगता येईल का? हो, आपण डॉक्टरांना विचारूया. नमस्कार सुरेश माळवदे. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. तुमचा पहिला प्रश्न आहे त्याची कारण काय आहेत. हे खडे तयार होण्याचे कारणचे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जास्त प्रमाणात कॅल्शियम युक्त पदार्थ खाणे, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. दुसरं कारण आहे मूत्र वेग रोधवणे, म्हणजे लगीला न जाणे, थांबवून ठेवणे. तिसरं कारण आहे तुमच्या बोरचं पाणी. बोरचं पाण्यामध्ये जर जास्त प्रमाणात क्षार असतील तर अशा लोकांमध्ये किंवा ते पाणी पिणाऱ्या लोकांमध्ये हे खडे मुतखडे जास्त प्रमाणात तयार होतात. तर हे मुख्य कारण आहेत. आता जर उपाय जर म्हटलं तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी प्या. रोज 5 ते 7 लिटर पाणी पिण्यात येऊ द्या. हे असे जे कॅल्शियमयुक्त पदार्थ असलेले पदार्थ जे आहेत ते खाणं टाळा किंवा कमी करा, प्रमाण कमी करा त्याचं. सर माझी एक शंका विचारली होती. मला बी हा प्रॉब्लेम आहे सर. डॉक्टरांनी मला दरवर्षी ऑपरेशन सांगितलं होतं सर याचं. युरिनचं पण मुतखडा वगैरे काहीच नाही सर. फक्त जे युरिन बाहेर जातं ना तिथल्या भागामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे म्हणतात, आणि तो चिटकून जातो सर दरवर्षी. बरोबर. याच्यामध्ये याला काय म्हणतात, हे स्ट्रक्चर ऑफ युरेथ्रा म्हणतात. मूत्र नलिकेची जी साईज आहे तर ती वारंवार इन्फेक्शन झाल्यामुळे आकुंचन पावते, ती म्हणजे ती आकुंचन पावते आणि मग लगी उत्सर्जनामध्ये आपल्याला त्रास होतो किंवा लवकर होत नाही आणि इन्फेक्शन पण होण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात. तुम्ही जर ह्या गोष्टीमध्ये तज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांना भेटा, त्याच्यावर ते ठोस उपाय आहेत. जर खूपच जास्त प्रमाणात जर हे असेल स्ट्रक्चर युरेथ्रा असेल, त्याचं प्रमाण जर जास्त प्रमाण असेल तर मात्र तुम्हाला मग ऑपरेशनचा पर्याय आहे. प्राथमिक लेवलला तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरांना दाखवा. तुम्हाला त्यांनी औषध दिल्यानंतर बरेचशा रुग्णांमध्ये फायदे होतात. हो, माझ्याकडे काही बरेचशा पेशंटला मी ट्रीटमेंट दिलेली आहेत. म्हणजे एकतर काय होतं, तो स्ट्रक्चर जो असतो जास्त वाढत नाही, वारंवार इन्फेक्शन होऊ देत नाही लगीला होमिओपॅथिक औषध, आणि स्ट्रक्चर वाढू देत नाही. मग स्ट्रक्चर वाढलं नाही की मग ऑपरेशन टळतं. ऑपरेशन जोपर्यंत झालेलं असतं सर तेवढ्या 2-4 महिन्यापर्यंत काही प्रॉब्लेम येत, त्याच्यानंतर ते आपोआप बारीक बारीक धार होत जाते सर. नाही मग हा तुम्हाला म्हणजे जर जास्त प्रमाणात तिथे त्या मूत्र नलिकेमधून फायब्रोसिस निर्माण झाला की तिथे स्ट्रक्चर निर्माण होतोय तुम्हाला जास्तीत जास्त, आणि पुन्हा तो स्ट्रक्चरला ऑपरेशन तुम्ही मोठं करून घेतलं की पुन्हा अजून इन्फेक्शन होऊन ते पूर्व अवस्थेत येते. त्यासाठी तुम्ही जर ठोस उपाय पाहिजे असेल ना तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके सर, धन्यवाद.
आयुष क्लिनिक. मुतखडा, त्वचाविकार या आणि यांसारख्या आजारांवर होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीने उपचार करून घ्या. आयुष क्लिनिक मध्ये पत्ता उमा किरण कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 16, पांगरी रोड, शाहूनगर, बीड. फोन नंबर 9405191919. डॉक्टर, मुतखड्याचे जे प्रकार असतात ते कुठले कुठले प्रकार असतात? मुतखड्यामध्ये मुख्यतः 4 मुख्य प्रकार आहेत. तो म्हणजे कॅल्शियम फॉस्फेटचा मुतखडा असतो, कॅल्शियम ऑक्झलेटचा मुतखडा असतो, त्यानंतर युरिक ऍसिड आणि मॅग्नेशियम अमोनेट फॉस्फेट, त्याला आपण स्ट्रुवाईट खडा असं म्हणतो. मुख्यतः 4 प्रकार आहेत. बर, तर यातला सगळ्यात जास्त जे कॉमनली आढळणारा मुतखडा तो कुठला? सगळ्यात जो कॉमनली आढळणारा खडा आहे तो म्हणजे कॅल्शियम ऑक्झलेट. अच्छा. आणि कॅल्शियम फॉस्फेट हे आपल्याकडे हे 2 प्रकारचे जास्त प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये तर मला मॅक्झिमम याच प्रकारचे खडे आढळलेले आहेत. अच्छा. आणि मग हे स्टोन होण्याच्या मागची जी कारणे आहेत त्यामध्ये पाण्याचा खूप मोठा रोल आहे. हो, नक्कीच. याच्यामध्ये पाण्याचा सगळ्यात मोठा रोल आहे. जी लोक